नमस्कार मंडळी, कुकू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपला 1 जूनचा व्लॉग मी टाकत आहे. तर 1 जूनच्या दिवशी सगळ्यांनाच खूप ऑर्डर्स असतात, कारण त्या दिवशी खूप लोकांचे बड्डे असतात आणि त्याला आपण सरकारी बड्डेसुद्धा म्हणतो. तर तसंच आम्हालासुद्धा खूप सगळ्या ऑर्डर्स होत्या. तर हे काही काउंटरचे केक्स आम्ही बनवून ठेवले होते. त्यानंतर काही कस्टमाइज ऑर्डर्स होत्या आणि त्यामध्येच एक मला 8 किलोची केकची ऑर्डर होती, जी होती 6 लेअरमध्ये बनवायचा होता. तर 6 बहीण भावंडांचा बड्डे होता, तो पण 1 जूनला त्यांना सेलिब्रेट करायचा होता. आणि ही ऑर्डर द्यायला आलेलं कस्टमर एवढं डेंजर होतं की माझ्या 5 वर्षाच्या करिअरमध्ये मी असं कस्टमर आत्तापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं. ती स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याआधी आपलं बेसचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं होतं ते सांगते. तर बॉटम लेअर मी 12 इंचीच्या टीनमध्ये बेक करून घेतला होता, जो होता 3 किलोचा. त्यानंतर दुसरा लेअर होता, तो होता 10 इंचच्या टीनमध्ये, जो होता 2 किलोचा. त्यानंतर तिसरा लेअर जो होता तो 8 इंचच्या टीनमध्ये होता, जो 1.5 किलोचा होता. त्यानंतर चौथा लेअर होता 750 ग्रॅमचा, जो होता 6 इंचच्या टीनमध्ये. त्यानंतर 5वा लेअर होता अर्धा किलोचा, जो होता 5 इंचच्या टीनमध्ये. आणि सगळ्यात वरचा लेअर होता, जो होता पावशरचा, जो मी लावला होता 4 इंचच्या टीनमध्ये. त्यानंतर हे सगळे बेस बेक करून घेतले, क्रम कोट करून सेट करून घेतले होते. आता याला कस्टमरची अशी डिमांड होती की त्यांचा कोट किंवा ब्लेझर जे काही होतं ते पिंक कलरचं आहे, तर त्यांना केकसुद्धा पिंक कलरचाच हवा होता. त्यानुसारच आम्ही कस्टमायझेशन करायला स्टार्ट केलं होतं. तर डिझाईन त्यांनी आपल्या मनानेच करायला लावली होती, त्यामुळे मी केकच्या साईडला कोंब आणि क्रॉस लाईन इफेक्ट दिला होता, म्हणजे तो अल्टरनेटमध्ये आपण केक सेटअप करणार होतो. तर जे क्रॉस लाईनचा इफेक्ट होतं त्यावर मी मध्ये सिल्वर बॉल्स लावणार होते नंतर. त्यानंतर केकचं स्टॅकिंग होतं, केक मी व्यवस्थित सेट करून घेतला होता आणि ट्रॅव्हलिंगला थोडंसं लांब होतं, त्याच्यामुळं बॉटमचे 3 लेअर मी इथूनच सेट करून नेले होते. त्यासाठी मी इथं बॉटम लेअरला व्यवस्थित डॉवेल्स अरेंज करून घेतलेले आहे त्याच्या साईजनुसार. त्यानंतर ते सेकंड लेअर मी त्याच्यावर प्लेस करत होते. आता ही प्लेस करताना मला तितकी धडधड होत होती. आत्तापर्यंत खूप सारे केक प्लेस केलेले आहेत किंवा स्टॅकिंग केलेले आहेत, पण एवढा मोठा केक पहिल्यांदाच सेट करत होतो आणि एवढ्या लांबसुद्धा आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती. त्यामुळे मी प्रत्येक लेअरमध्ये काळजी म्हणून डॉवेल्स स्टॅक करून घेत होते. त्यानंतर सेकंड लेअरलासुद्धा मी डॉवेल्स टाकून घेतलेले आहेत, म्हणजे फर्स्ट केक आणि सेकंड केक असे दोन्ही केकमध्ये थ्रूआउट मी डॉवेल्स टाकले होते. त्यानंतर थर्ड लेअर मी स्टॅक केला होता आणि तिघांमधून मी डॉवेल्स अरेंज केले होते. त्यानंतर थ्रूआउट मी हे डॉवेल्स अरेंज केलेले होते, म्हणजे आपण बॉटमच्या लेअरला त्याच्या साईजनुसार डॉवेल्स टाकले. त्यानंतर सेकंड लेअरला दोन्ही केकच्या साईजचे डॉवेल्स टाकले आणि थर्ड लेअरला तिन्ही केकच्या साईजचे डॉवेल्स टाकले. आता हे 3 केक मी घरूनच सेट केले होते आणि 3 केक वेणीवर जाऊन सेट करणार होते. त्यामुळे जे वरचे डॉवेल्स होते छोटे छोटे तुम्हाला बाहेर आलेले दिसतात, ते मी तसेच ठेवले होते, जेणेकरून तिथं आपण जेव्हा स्टॅकिंग करू तेव्हा जो आपला 4th लेअर असणार आहे तो व्यवस्थित स्टॅक होईल. त्यानंतर तिन्ही केकला मी लेस लावून घेतली होती, सिल्वर लेस लावलेली होती. त्याने लूक खूप छान येतो. यामध्ये आपण नंतर हे तिन्ही केक आपण व्यवस्थित डेकोरेट करून घेतले होते इथेच. आणि त्यानंतर आम्ही याला पॅक करायला लागलो. पण पॅक करतानासुद्धा एक प्रॉब्लेम असा आला की आपण जे झोपडी पॅटर्ननी बॉक्स पॅक करतो तेव्हा हा केक बॉक्सला चिटकत होता. त्यावर मी एक आयडिया शोधून काढली आहे, जी तुम्हालासुद्धा उपयोगी पडेल भविष्यात. तर आपण जसं झोपडी पॅटर्नचे बॉक्स पॅक करताना बॉक्स अपोजिट डायरेक्शनमध्ये सेट करतो, त्यानंतर आपण असं वरती पॅक करायला लागतो. पण आता हा केक चिटकत असल्यामुळे मी काय केलं, जे बॉक्सचे साईडचे कान होते, जे आपण बॉक्स पॅकिंगच्या वेळेस फिक्स करतो, हे कान मी त्याचा मिडल काढला आणि त्याला एक एक कट मारून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला स्टेपल करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते फोल्ड होईल आणि तिथंसुद्धा एक छोटीशी झोपडी पॅटर्न आपला तयार होतो, जेणेकरून तिथं आपली स्पेस वाढते आणि केक आपला चिटकत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. आता तुम्ही बघू शकता की आपला बॉक्स जो आहे टॉप, तो मी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे बॉक्सचे कान आहे तर त्याला आपल्याला हे कट मारायचं आहे. तो कट पण व्यवस्थित मारायचा आहे. कट म्हणजे बॉक्सचा जे फोल्डिंगचे लाईन्स असतात तिथपर्यंत आपल्याला तो कट मारायचा आहे आणि दोन्ही कटचे कट आपल्याला सेम आले पाहिजे, म्हणजे एकाच लाईनमध्ये आले पाहिजे. त्यानंतर कट मारल्यानंतर आपल्याला थोडंसं असं एकमेकांवरती वाकून घ्यायचे आहे किंवा अरेंज करायचे आहेत आणि त्याला आपल्याला स्टेपलर मारायचं आहे, जेणेकरून आपलं तिथं छोटासा झोपडी पॅटर्न तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याने आपल्याला केकची जी पॅकिंगसाठी स्पेस हवी होती तीसुद्धा वाढली आणि आपला केक आता बॉक्सला चिटकतसुद्धा नाही. तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप जास्त स्पेस रिकामी आहे. आता आपण याला व्यवस्थित व्हेन्यूपर्यंत नेऊ शकतो. आम्ही एका पार्टीमध्ये केक सेटअप करण्यासाठी गेलो होतो, तर तिथं हे कस्टमर आम्हाला भेटले होते आणि त्यांनी तिथं आपला कॉन्टॅक्ट नंबर घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ऑर्डर
करण्यासाठी शॉपला आले होते. पण शॉपला आल्यानंतर त्यांच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती आणि आपलं जे इमॅजिनेशन असतं ते आता आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे, त्याच्यामुळे आपण ते इमॅजिन करू शकतो. पण त्यांनी वेगळंच इमॅजिन केलं होतं थोडंसं. पण नंतर खूप डिस्कशन झालं, वादविवाद झाले. त्यानंतर त्यांनी थोडाफार टाईमपाससुद्धा केला. मग आपला केक फायनल झाला. म्हणजे तब्बल 2 तास ते आपल्यासोबत चर्चा करत होते. त्यानंतर हा केक त्यांनी फायनल केला होता. पण आम्ही त्यांना सजेस्ट करत होतो आधी की व्हाईट गोल्डन असं कॉम्बिनेशन ठेवा, थोडंसं रिच वाटेल. पण त्यांची डिमांड अशी होती की नाही, माझा कोट पिंक कलरचा आहे तर केक पण पिंक कलरचाच पाहिजे. तर मग आम्ही तिथं जास्त काही डोकं लावलं नाही. त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं होतं तसंच बेबी पिंक कलरमध्ये केक बनवला होता. आणि तुम्ही बघू शकता आपला केक आता साईडला क्लीन रॅप करून पॅक करून घेतलेला आहे. आपण कारमध्येच जाणार होतो, तरी पण एक सेफ्टी पर्पजसाठी मी याला क्लीन रॅप करून घेतलं होतं. त्यानंतर आम्ही व्हेन्यूवर गेलो आणि तिथं लगेचच केक सेटअप करायला घेतला होता. तर तुम्ही बघू शकता की इथं मी केक स्टॅक करून घेतला आहे. वरचे जे 3ही लेयर होते ते मी स्टॅक केले होते. तर त्यानंतर त्यामधून एक थ्रूआउट मोठा एक डॉवेल टाकला होता आणि वरती थोडीशी क्रीम लावून ते झाकून घेतलं होतं. त्यानंतर त्याचं लेवल बघितली, व्यवस्थित वाटत होता थोडासा. त्यानंतर कुकुदाईने लगेचच डेकोरेशन करायला सुरुवात केली होती. तर साईडला जे आम्ही लेसेस वगैरे होते ते इथूनच कट करून नेले होते, त्यामुळे तिथं जाऊन आपल्याला फक्त फायनल डेकोरेशन करायचं होतं. आता हा व्हिडिओ थोडासा शेकी झालेला आहे, पण हा व्हिडिओ पप्पांनी काढला होता, तर थोडंसं समजून घ्या, तुम्हाला तर दिसत असेल. त्यानंतर कुकुताईने लगेचच यावर आर्टिफिशियल रोजेस लावून घेतले होते आणि काही जिप्सीसुद्धा अरेंज केले होते. तर हा केकचा लुक इतका सुंदर दिसत होता आणि आम्ही जेव्हा केक सेटअप करत होतो तेव्हा तिथले सगळे लोक येऊन तिथं बघत होते, तेव्हा खूप छान वाटत होतं की आपलं काम कोणतरी असं बघतंय, आवर्जून येऊन बघतंय. त्यानंतर हा केक फायनल झाला होता आणि 1 जूनच्या ज्या काही कस्टमाइज ऑर्डर्स होत्या त्याचा रील इंस्टाग्रामला टाकलेला आहे. तर इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या केकची मी टोटल 7,000 रुपये घेतले होते. तुम्ही या केकचे किती चार्जेस घेतले असते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं आपला केक फायनल झालेला आहे. त्यानंतर त्याच्यावर काही टॉपर्स लावायचे होते, पण हा बिफोर टॉपर्सचा व्हिडिओ आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही केकची डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.